नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इंग्लिश, गणित, परिसर अभ्यासची ही प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. एकूण 30 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला विचारला जाईल बघा 5 गुणांसाठी. शब्द ऐकून लिही. 5 शब्द तुम्हाला ऐकवले जातील. तुमचे शिक्षक सांगतील तोंडी आणि ते तुम्हाला लिहायचे असतील. अचूक लिहिले तर आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळतील. बघा या शब्दांचा व्यवस्थित सराव करून ठेवा. प्रश्न दुसरा असेल, एक चित्र दिलं जाईल आणि त्या चित्राचं वर्णन तुम्हाला करायला सांगितलं जाईल 4 गुणांसाठी. दिलेल्या ओळींमध्ये ते वर्णन लिहायचे. बघा या ठिकाणी दिवाळीचं चित्र आहे आणि त्याचं वर्णन या पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यानंतर एक उतारा दिला जाईल, तो वाचायचा आहे मनात आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा त्या उतार्यात शोधून लिहायची आहेत. बघा पहिला प्रश्न, कोणत्या काटेरी झुडपाची माहिती दिली आहे? करवंदाची. पिकलेल्या करवंदाचा रंग कसा असतो? काळा. पुढचा प्रश्न आहे, करवंदाला कोणती नावं आहेत? कडू करवंद, लिंबू करवंद, लेंडी करवंद, पांढऱ्या करवंद. त्यानंतर प्रश्न 6वा, कविता दिलेली आहे, ती मनात वाचायची आहे ट्रॅफिक दादाची आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. कोणता दिवा लागल्यावर गाडीचे ब्रेक लावावे? लाल. कोणता दिवा लागल्यावर गाडी पुढे चालवावी? हिरवा. ट्रॅफिक दादा काय म्हणाले? लाल दिवा लागल्यावर गाडीचे ब्रेक लावावे आणि हिरवा दिवा लागल्यावर गाडी चालवावी. रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर लिहून शब्द तयार कर. कारल्याची चव कडू, गव्हाचे पीठ पांढरे, लाकूड कापण्याचा हातार करवत. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, पारतंत्र्य स्वातंत्र्य, कमी जास्त. हिरवे हिरवे गवत तसे खालील शब्दांखाली तुम्हाला आवडतील ते शब्द लिहा. निळे निळे आकाश, कोवळे कोवळे ऊन. त्यानंतर वाक्यात उपयोग, चेहरा उतरणे म्हणजे वाईट वाटणे. आई रागवल्याने परीचा चेहरा उतरला. प्रश्न 13वा, तुमच्याकडून एखादी चूक झाली तर ती तुम्ही आईला कशी सांगणार आणि तुमची चूक तुम्ही कशी सुधाराल याविषयी या ठिकाणी मी लेखन केलेलं आहे, ते वाचा आणि अशाच पद्धतीचं लेखन आपल्या पेपरमध्ये करायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीची मराठी विषयाची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापनची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.